नमस्कार मैत्रिणींनो, श्री महालक्ष्मी प्रसन्न ह्याच्या पार्ट 2 मध्ये तुमचे स्वागत आहे। आता आपण पार्ट 2 मध्ये प्रसन्न हे अक्षर कसं बनवायचं, हा शब्द कसं बनवायचा हे आपण बघणार आहोत। तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे आपली 39 नंबरची जी लाईन आहे ही इथे कंप्लीट झालेली आहे। 39 नंबरची जी लाईन होती ही पूर्णपणे मोती रंग 2 2 2 घालून आपल्याला पूर्ण करायची होती, त्याप्रमाणे मी इथे केलेली आहे। आता 40 नंबरची लाईन मी वरून सुरुवात केलेली आहे आणि इथे वरचे ते 3 राउंड आहेत ते पूर्ण मोती रंगाने आपण इथे पूर्ण करून घेतलेले आहेत। आता या 40 नंबरच्या लाईन मधला हा जो चौथा राउंड आहे हा कसा करायचा हे आपण बघूयात। इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल रंगाचा मोती घालायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता यानंतरचे जे खालचे सगळे राउंड असणार आहेत हे सगळे राउंड आपल्याला मोती रंगाचेच करायचे आहे, म्हणजे इथली आपली 40 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण होईल। आता आपण इथे 41 नंबरची लाईनला सुरुवात केलेली आहे। 41 नंबरची लाईन इथे सुरू करताना धाग्यामध्ये आधी आपण एक लाल मोती आणि 2 मोती रंगाचे मोती घेतलेले आहेत आणि यावरच्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। याच्या पुढच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2ही मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल मोती घालायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढे धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मोती आणि एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे, एक लाल आणि एक मोती रंगाचा मोती आणि वरच्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेप मध्ये सुद्धा एक लाल मोती आणि एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि परत 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल मोती घालायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढे तुम्हाला हे 3ही राउंड जे आहेत हे मोती रंगाचे करायचे आहेत, म्हणजे आपली ही 41 नंबर म्हणजेच 41 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे 42 नंबरची लाईन सुरू करा आणि वरचे 3 जे राउंड आहेत ते मोती रंगाचे करून घ्या। आता इथे आपण 42 नंबरची लाईन करत आहोत। हे वरचे 3 मोती रंगाचे राउंड मी करून घेतलेले आहेत। आता धाग्यामध्ये आपण चौथा राउंड करताना एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल मोती घेत आहोत आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेप मध्ये सुद्धा धाग्यात आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेप मध्ये धाग्यात आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घालायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मोती घालायचे आहेत आणि या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधनं
सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। सगळ्यात खालच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपली लाईन नंबर 42 म्हणजेच 42 कंप्लीट झालेली आहे। आता आपण 43 नंबरची लाईन कशी करायची ते पाहूयात। आता आपण इथे 43 नंबरची लाईन सुरुवात करत आहोत। तर यासाठी धाग्यामध्ये आधी आपल्याला 3 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2ही लाल मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे। 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये सुद्धा धाग्यात आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता यानंतरच्या स्टेपमध्ये 3ही राऊंड जे आहेत ते मोती रंगाचे पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली ही 43 नंबरचीच म्हणजे 43 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। 44 नंबरच्या लाईनला सुरुवात करताना पण 3 राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या। आता आपली इथे 44 नंबरची लाईन चालू आहे। इथे मी 3 मोती रंगाचे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत राऊंड। आता चौथा राऊंड बनवताना धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे। एक मोती रंग आणि एक लाल रंग आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता यानंतरच्या स्टेपमध्ये हे जे खालचे सगळे राऊंड आहेत हे सगळे राऊंड आपल्याला पूर्ण मोती रंगाने बनवून घ्यायचे आहे, म्हणजे इथली आपली जी 44 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होणार आहे। आता इथे आपण 45 नंबरच्या लाईनला पण सुरुवात करून घेतलेली आहे। 45 नंबरमध्ये आपण जे खालचे जे 3 राऊंड आहेत हे आपल्याला मोती रंगाचेच करायचे आहे, त्यामुळे मी ही 3 खालचे राऊंड जे आहेत ते करून घेतलेले आहे। आता हा जो चौथा राऊंड आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे। एक मोती रंग आणि एक लाल रंग आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही मोती रंग घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा आपल्याला 2ही मोती रंगच घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथले पुढचे
तीनही राऊंड मोती रंगाचे पूर्ण करून घ्या, म्हणजे 45 नंबरची लाईन कंप्लीट होईल आणि 46 नंबरची लाईन करताना परत 3 मोती रंगाचे राऊंड कंप्लीट करून घ्या। आता 46 नंबरची लाईनला आपण इथे सुरुवात केलेली आहे, वरचे 3 मोती रंगाचे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहे। आता खालचा राऊंड करताना धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे। या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2ही व्हाईट रंगाचे मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये परत धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही एक लाल रंगाचा मोती आणि एक मोती रंगाचा मोती घालायचा आहे, एक लाल आणि एक मोती रंगाचा मोती घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये खाली आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे, एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालायचा आहे आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। आता खाली इथे आपल्याला 2ही मोती रंगाचे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे इथे सुद्धा 2ही मोती रंगाचे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे इथे आपली 46 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। आता आपण 47 नंबरच्या लाईनला सुरुवात केलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 3 मोती रंगाचे मोती आधी आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा आणि एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे, एक लाल आणि एक मोती रंगाचा मणी आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे, एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे, 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मणी घ्यायचे आहेत, 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता वरचे 3 राऊंड जे आहे हे मोती रंगाने तुम्ही पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली ही 47 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे 48 नंबरची लाईन करताना पण 3 राऊंड पूर्ण करून घ्या। आता आपण 48 नंबर लाईनला सुरुवात केलेली आहे। वरचे 3 राऊंड माझे करून झालेले आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मोती आणि एक लाल मोती घालायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि परत 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला
खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती रंगाचा मोती आणि 1 लाल मोती घालायचा आहे आणि परत या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता पुढचे जे हे 3 राउंड आहेत 1 2 3 याच्यामध्ये 2 2 2 मोती रंग घालायचे आहेत आणि हे राउंड पूर्ण करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ही आपली लाईन नंबर 48 पूर्ण होऊन जाईल। आता आपली इथे 49 नंबरची लाईन सुरू झालेली आहे। 49 नंबरची लाईन करायला एकदम सोपी आहे। तर आता आधी आपण धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी घालून घेऊ। खालून सुरुवात केलेली आहे आपण आणि 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती रंग आणि 1 लाल रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये 1 2 3 4 5 या 5ही राउंडवर आपल्याला 1 मोती रंग 1 व्हाईट रंग 1 मोती रंग 1 लाल 1 मोती 1 लाल 1 मोती 1 लाल असं इथे ह्या लाल मोत्यापर्यंत रिपीट करत जायचं आहे। यानंतरचे जे सगळे राउंड असणार आहेत हे मोती रंगाचे राउंड असणार आहेत म्हणजे आपली ही 49 नंबरची लाईन जी आहे ही पूर्ण होऊन जाईल। 50 नंबरची लाईन सुरू करा आणि 3 राउंड कंप्लीट करून घ्या। आता आपण इथे 50 नंबरच्या लाईनला सुरुवात केलेली आहे। वरचे 3 राउंड पूर्ण करून घेतलेले आहे। यामध्ये पण फक्त इथेच एक बदल आहे। तर आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती रंगाचा मोती आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे। 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता खालचे जे सगळे राउंड असणार आहेत हे सगळे राउंड आपल्याला व्हाईट म्हणजे मोती रंगाचे ठेवायचे आहे। त्यामुळे इथे आपली 50 नंबरची लाईन इथे पूर्ण होईल। आता आपली 51 नंबरची लाईन सुरू झालेली आहे। 51 नंबरच्या लाईनमध्ये खाली 1 2 3 जे आहेत हे 3ही राउंड मोती रंगाच्या मोत्यांचेच होते म्हणून मी हे करून घेतलेले आहे। आता खालून हा जो चौथा राउंड आहे इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती रंगाचा मोती आणि 1 लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2ही मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 1 मोती रंगाचा मणी आणि 1 लाल मणी घ्यायचा आहे आणि पुढच्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे 3 राउंड मोती रंगाचे तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणजे ही लाईन नंबर 51 आपली कंप्लीट होईल। 52ला सुरुवात केल्यावर पण 3 राउंड पूर्ण करून घ्या। इथे 52 नंबरची लाईन आपण सुरू केलेली आहे। धाग्यामध्ये 1 मोती रंगाचा आणि 1 लाल रंगाचा मोती घालून घेतलेला आहे आणि 3 मोत्यांमधनं खालच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। धाग्यामध्ये आता 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 1 लाल आणि 1 मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं खालच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत
आणि ह्या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या खालचे जे 3ही राउंड्स आहेत, इथे 2 मोतीरंग 2 मोतीरंग 2 मोतीरंग अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायचे आहे, म्हणजे आपली 52 नंबरची लाईन इथे पूर्ण होईल। आता 53 नंबरची लाईन आपली सुरू झालेली आहे। धाग्यामध्ये 3 मोतीरंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये एक मोती रंग आणि एक लाल रंग असे 2 मोती घ्यायचे आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंग आणि एक मोती रंग घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला परत 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे। 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। आता वरचे 3 राउंड तुम्ही मोती रंगाचे पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली ही 53 नंबरची लाईन पूर्ण होईल। 54 नंबरच्या लाईनला सुरुवात करून तिथले पण 3 राउंड पूर्ण करून घ्या। आता 54 नंबरची लाईन आपली सुरू झालेली आहे। वरचे 3 राउंड आपण पूर्ण करून घेतलेले आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि या 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। खालच्या स्टेपमध्ये 2ही मोती रंगाचे मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि या 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे। एक लाल आणि एक मोती रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत खालच्या स्टेपमध्ये 2 मोती रंगाचे मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे। आता इथे परत धाग्यामध्ये 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। खालच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 2 मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि ही लाईन पण आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपली लाईन नंबर 54 जी आहे ही पूर्ण झालेली आहे। आता आपण लाईन नंबर 55 बघणार आहोत।
इथे मी धागा परत फिरवून घेते गोल. म्हणजे व्यवस्थित बसेल घट्ट. आता आपली लाईन नंबर 55 ला आपण सुरुवात करत आहोत. धाग्यामध्ये इथे आपल्याला 3 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये 2 मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक लाल रंग आणि एक मोती रंग घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये 2ही लाल मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला 2 मोती रंग घ्यायचे आहेत. 2 मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत. 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे. परत 2 मोती रंग घ्यायचे आहेत. 3 मोत्यांमधनं वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे. 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे. आता इथे 3ही मोती रंगाचे राऊंड घ्या आणि इथे 55 नंबरची लाईन पूर्ण होईल. परत पुढे 56 नंबरच्या लाईनला सुरुवात करा आणि वरचे 3 जे राऊंड आहेत ते मोती रंगाचे पूर्ण करून घ्या. 56 नंबरची लाईन इथे चालू आहे. वरचे 3 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि इथला हा राऊंड जो आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे. यानंतरच्या स्टेपमध्ये परत धाग्यामध्ये एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यात आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंग आणि एक लाल रंग घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता हा जो खालचा राऊंड आहे हा पूर्ण मोती रंगाचा आहे, त्यामुळे 2 मोती रंग घेतले मी इथे आणि हा इथला 56 नंबरचा जो आपली लाईन आहे ही लाईन आता आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता 57 नंबरची लाईन कशी करायची हे मी तुम्हाला तोंडीच सांगते. तर इथे तुम्हाला 1 2 3 4 5 6 पर्यंत जे आहे ते सगळे मोती रंगाचे राऊंड पूर्ण करायचे आहेत. 3 2 2 2 2 मोती रंग घ्यायचे. इथे फक्त एक मोती रंग एक लाल रंग, परत वरचे 3ही मोती रंगाचे राऊंड असणार आहेत. म्हणजे आपली इथे 57 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर ही एवढी लाईन पूर्ण करून घ्या. मग आपण पुढचं बघूया.
लाईन नंबर 57 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंप्लीट करून घेतलेली आहे। इथे फक्त इथे मध्यभागी आपल्याला एक मोती रंग एक लाल रंग घ्यायचा आहे, बाकी सगळे इथे आपल्याला मोती रंगाचे जे राऊंड होते हे पूर्ण करून घेतलेले आहे। अशा प्रकारे इथे आपला श्री महालक्ष्मी प्रसन्न हे जे आपलं शब्द आहे हे इथे पूर्ण झालेले आहेत। आता याच्या पुढे आपण जसं श्रीच्या आधी ह्या 2 रेषा लाल रंगाच्या केलेल्या आहेत, सेम तशाच 2 रेषा आपल्याला ह्या प्रसन्नाच्या पुढेही करायच्या आहेत। त्या करताना कसं करायचं आहे हे व्यवस्थित एकदा लक्षपूर्वक बघा। आता हे बघा, मी तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित सगळं शिकवलेलं आहे। यानंतर 57 नंतरची जी ही लाईन असणार आहे ही पूर्ण मोती रंगाची असणार आहे, म्हणजे 3 मोती रंग 2 2 2 2 2 मोती रंग घालून ही लाईन तुम्हाला 58 नंबरची पूर्ण करून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला ह्या ज्या 3 लाईन आहेत 1 2 3 या 3 लाईन पूर्ण करायच्या आहेत। ह्या लाईन जशा इथे शिकवलेल्या आहेत तशा सेम इथे करायच्या आहेत। जर हे समजत नसेल तर शिकवणी क्रमांक 47 बघा, मोत्याचा श्री डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण मी दिलेली आहे, त्यामध्ये हे कसं करायचं हे पण मी शिकवलेलं आहे। अशा प्रकारे हे श्री महालक्ष्मी प्रसन्न हे आता मी इथे पूर्ण करून घेते, तुम्हीही पूर्ण करून घ्या आणि मग आपण बघूयात की ही आपली पट्टी कशी दिसते। अशा प्रकारे इथे मी श्री महालक्ष्मी प्रसन्न ही संपूर्ण पट्टी इथे आपल्याला शिकवलेली आहे। तर मैत्रिणींनो, ही श्री महालक्ष्मीची पट्टी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।